नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. एक महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो, रेशन कार्डची तुमची ई-KYC झालेली आहे का नाही, तुम्ही घर बसल्या स्टेटस चेक करू शकता आणि झाली नसेल तर घर बसल्या सुद्धा तुम्ही डबल करू शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेटस कसं चेक करू शकता आणि घर बसल्या कशी ई-KYC करू शकता या संदर्भात संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि या योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. आता आपल्याला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, मेरा ई-KYC म्हणून एक मेरा KYC एक ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आता डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन वगैरे तुमचा आधार क्रमांक असेल ते टाकायचं आहे आणि तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं फार महत्त्वाचं आहे. आता तिथे टाकल्याच्यानंतर सविस्तर माहिती तुम्ही टाकल्याच्यानंतर तुम्हाला एक बेनिफिशरी डिटेल्स म्हणून येतील. तुमचं जे काही नाव असेल, होम स्टेट असेल, तुमचा रेशन कार्ड नंबर असेल, होम डिस्ट्रिक्ट असेल, ई-KYC अप्रूव्हल आणि आधार नंबरचे 4 अंकी तुम्हाला नंबर दिसतील. स्क्रीनच्या माध्यमातून सविस्तर माहिती देतोय. व्हिडिओ शेअर करून बघा. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. पहा, ई-KYC स्टेटस इथे येस असणं महत्त्वाचं आहे आणि इथं जर ई-KYC स्टेटसमध्ये काहीच दाखवत नसेल तर तुम्ही खालील जर स्क्रोल केलं तर पहा, फेस ई-KYC तुमचा फेस स्कॅन करून तुम्ही ई-KYC सुद्धा पूर्ण करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ई-KYC तुमची पूर्ण करू शकता. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. तुमचं फक्त ई-KYC स्टेटस येस असेल तर तुम्हाला करण्याची गरज नाही आणि तुमचं ई-KYC स्टेटस काहीच दाखवत नसेल तर तुम्ही ई-KYC त्या ॲपद्वारे करू शकता. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिव.